रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक सुरेश काळे. आपण गेल्या प्रकरणामध्ये आद्य शेतकरी म्हणजे पहिलं प्रकरण जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये आद्य शेतकरी म्हणून जो पहिला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. म्हणजे प्राचीन काळाला सुरुवात झाल्यानंतर जो आदिमानव होता तो आदिमानव की ज्याने हळूहळू शेती सुरू केली त्याला म्हटलेलं आहे आद्य शेतकरी. त्यांनी शेतीची सुरुवात केलेली अतिशय प्राथमिक स्वरूपाची साधनं वापरून, दगडी हत्यारं वापरून त्याने शेती सुरू केली आणि त्या शेतीचा हळूहळू विकास होत गेला. आणि मग साहजिकच शेती विकसित होत गेल्यानंतर त्याच्यामधून समाज निर्माण झाला आणि तो समाज, त्याला असं म्हटलं की विकसित समाज. या समाजाने स्वतःची शहरं निर्माण केली किंवा या समाजाने काय केलं की हळूहळू एकत्रित येऊन समूह करून घरं बांधायला सुरुवात केली आणि त्याच्यातून गावं तयार झाली. आणि मग या गावाचं रूपांतर काही ठिकाणी मोठ्या शहरामध्ये झाली, तर त्याला म्हटले नगरे. अशी आद्य नगरे म्हणजे सुरुवातीची जी शहरं आहे प्राचीन भारतातली त्या आद्य नगरांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा. तर अशा आद्य नगरे ही इसवी सन पूर्व काळापासून आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहेत. म्हणजे इसवी सन पूर्व 1500च्या आसपास आपल्या देशामध्ये आर्य आले असं समजलं जायचं. परंतु एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्यानंतर त्याही पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी विकसित प्रगतशील अशी माणसं, असा समूह राहत होता असं लक्षात आलेलं आहे. आणि मग त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये भारतातील आद्य नगरे म्हणजे भारतामधील सुरुवातीची प्राचीन काळामधील जी शहरं आहे ती कशी निर्माण झाली, त्या शहरांचं प्रशासन, त्या ठिकाणच्या समूहाचं राहणीमान आणि त्या लोकांचं जीवनमान कशा पद्धतीचं होतं, ह्या लोकांनी कशा प्रकारे विकास साधलेला होता, हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्याला म्हटलेलं आहे आद्य नगरे. तर अशी आद्य नगरे विशेषतः आपल्याला माहिती आहे की हडप्पा संस्कृती, ही हडप्पा संस्कृती जी आहे ती आद्य नगरांची संस्कृती आहे. या आद्य नगरांच्या संस्कृतीलाच आपण म्हणतोय प्राचीन भारतातील प्रगतशील अशी संस्कृती. तर अशा या आद्य नगरांच्या संस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला हडप्पाकालीन जी शहरं आहे त्या शहरांची ओळख या ठिकाणी करून घ्यायची आहे. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, त्यानंतर नगरी आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था आणि ह्या नगरांचा ऱ्हास, अशा काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने पाहायच्या आहे. सर्वप्रथम हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. ही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहत असताना आपल्या लक्षात येईल की हडप्पा पूर्व संस्कृती सुद्धा आपल्या देशामध्ये होती. म्हणजे या संस्कृतीचा शोध जो लागला तर त्या शोधाच्या दरम्यान आपल्याला असं आढळून आलं की या नागरी हडप्पा संस्कृतीची जी बीजं आहेत ती बीजं बलुचिस्तानामधील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. म्हणजे
ज्या मानवाने अश्मयुगीन काळामध्ये दगडाचा वापर केला, नंतर या दगडांचा वापर करताना त्याने काही सूक्ष्मास्त्र बनवली, म्हणजे थोडक्यात त्यात बदल झाल्यामुळं त्याला आपण नवाश्मयुग असं म्हणतो. तर अशा नवाश्मयुगामध्ये या संस्कृतीची बीज आपल्याला सापडलेली आहे. जॉ फ्रँक्वा जॅरिज आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहरगड इथे उत्खनन केले. तिथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले, त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हक्रा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, पंजाब, पाकिस्तानात कुनाल, भिराना, फरमाना, हरियाणा इत्यादी स्थळांच्या उत्खननात आपल्याला मिळालेले आहे. तर आपल्याला वैदिक आर्यांचं भारतातील आगमन कसं झालं, कधी झालं, हा जो काळ आहे वैदिक आर्यांचा, त्याच्यापासून आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये वैदिक संस्कृतीचा प्रसार झाला. तर एक सुरुवातीचा जो मतप्रवाह होता तो म्हणजे वैदिक आर्यांचं आगमन हे इसवी सन पूर्व 1500च्या आसपास झालेलं होतं, असा एक शोध लागलेला होता. परंतु त्या आधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नव्हती. त्यामुळे इसवी सन 1921मध्ये हडप्पा आणि 1922मध्ये मोहेंजोदडो येथील उत्खनने सुरू होईपर्यंत इसवी सनापूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 पर्यंत जातो. त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. ही संस्कृती काश्ययुगीन होती हे सिद्ध झालेलं आहे. आता काश्ययुगीन म्हणजे काश्य धातूचा शोध या संस्कृतीच्या लोकांना लागलेला होता आणि काश्य धातूपासूनची ती हत्यारं हे बनवले जात होते, म्हणून या संस्कृतीला काश्ययुगीन संस्कृती असं म्हटलं जातं. आता या संस्कृतीची जवळपास 2000 पेक्षा जास्त अशी स्थळं उजेडात आलेली आहे. हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलविरा, राखीगडी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. या नगरांचा 3 कालखंडात विभागलेला आपल्याला दिसतो. पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. हे हडप्पाची जी नगरं आहे, हे नगरं कोणी वसवले, ही नगरे वसवणारे लोक कोण होते, हे कोडे मात्र अजूनही आपल्याला सुटलेले नाही आहे. त्यामुळं आज आपण त्या ठिकाणी जे उत्खनन झालंय त्या उत्खननाचा जर विचार केला तर या संस्कृतीची काही वैशिष्ट्य आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. त्यामध्ये सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सुव्यवस्थित नगर रचना. म्हणजे आजच्या आधुनिक काळाच्या बरोबरीनं या काळामधील नगर रचना आपल्याला आढळून येते. म्हणजे एवढ्या 4-4.5 हजार वर्षापूर्वीची ही जी आद्य नगर म्हणजे ही पहिली शहरं आपल्या देशामध्ये होती, त्या शहरांच्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की आरोग्याच्या दृष्टीने आणि प्रशासनाच्या दृष्टीने ह्या लोकांची नगरं जी आहे किंवा ह्या लोकांची घरांची जी रचना आहे ती अत्यंत पुढारलेली होती. म्हणजे आजच्या आधुनिक काळाच्या बरोबरीनं या काळामध्ये लोकांनी नगररचना केलेली आपल्याला आढळून येते. त्याच्यामध्ये पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह असेल, स्वच्छतागृह, विहिरी यासारख्या सोयींनी युक्त अशी विशाल मोठी अशी घरं, धान्याची कोठारे
त्यानंतर सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत, म्हणजे 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून केलेले बांधकाम, ही पद्धत भूकंप प्रवण प्रदेशात विशेष उपयोगी असते. उत्तम निस्सारण व्यवस्था. सार्वजनिक स्नानगृहे नगराचे 2 किंवा अधिक विभाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी, एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते आणि त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी घरांसाठी उपयोग. अशा पद्धतीनं ही नगररचना म्हणजे ही शहरं त्या ठिकाणी वसवलेली आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह, स्नानगृह, गटारांची व्यवस्था, एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते, या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर अत्यंत आधुनिक पद्धतीनं ही नगरं वसवलेली आपल्यास दिसून येत. थोडक्यात हडप्पा संस्कृतीची जी वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये सुव्यवस्थित नगर रचना हे जे पहिलं वैशिष्ट्य आहे, हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे मध्यवर्ती शासन व्यवस्था. आता ही मध्यवर्ती शासन व्यवस्था म्हणजे जो प्रशासन आहे या प्रशासनाची गरज प्रत्येक समाजाला आवश्यक असते. आजही आहे, प्रत्येक देशामध्ये आहे. तेव्हाच समाज कुठंतरी नियोजित आणि एका विशिष्ट मार्गाने नांदत असतो. तर त्यामध्ये पाणी आणि इतर साधन संपत्तीचे स्रोत, तसेच व्यापार इत्यादींचे नियंत्रण, प्रमाणीकरण, उदाहरणार्थ विटांचा आकार 1/2/4, 8च्या पटीत वाढत जाणारी वजने, अष्टमान पद्धत, ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी, प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती. तर हे अशा पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य जे आहे, अधिकार दर्शक सामाजिक उतरंडी, विशेष कौशल्य प्राप्त कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. थोडक्यात समाजाला जी गरज असते, प्रत्येक आपण जे गावगाडा ज्याला म्हणतो, 12 बलुतेदारीच्या माध्यमातून जसं आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेले की गावामध्ये शेतकरी वर्ग, कुणव्याचा वर्ग जो असतो तो शेती करत असतो, परंतु या शेती करणाऱ्या शेतकरी कुणबी वर्गाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर इतर कारागिरांची आवश्यकता असते. आणि त्यामुळं प्रत्येक गावामध्ये गावगाडा जी बलुतेदारी पद्धत आहे, त्या बलुतेदारी पद्धतीने जर विचार केला तर ते संपूर्ण शहर किंवा ते जे गाव आहे ते स्वयंपूर्ण बनतं. आणि म्हणून याही काळामध्ये जर आपण पाहिलं तर व्यावसायिकांचा कुशल असा वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. श्रद्धा प्रणाली आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू, दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेल्या. म्हणजे या शहराची जी रचना आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे जाणवतं की जे वेगवेगळे विभाग जे केलेले आहे त्या विभागामध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे लोक हे वेगवेगळ्या भागामध्ये राहत असलेले दिसून येतात. कुशल व्यावसायिकांचा जो वर्ग आहे तो शहराच्या एका बाजूला असलेला दिसतो. त्याशिवाय या काळामध्ये धर्म किंवा मंदिरे आपल्याला फारशी या ठिकाणी दिसून आलेली नाही, परंतु श्रद्धा प्रणाली म्हणजे देवावरती विश्वास किंवा कुठंतरी श्रद्धेशी हे लोक जोडलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या ठिकाणी जी उत्खननं आपल्याला ज्या वास्तू आणि वस्तू सापडल्या त्याच्यावरून असं लक्षात येतं की उदाहरणार्थ सार्वजनिक स्नानगृह जे आहे ते सार्वजनिक स्नानगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी गावातील सर्व समाज किंवा
विशिष्ट अशा विधीच्या काळामध्ये या ठिकाणी एकत्र येऊन लोक स्नान करून या ठिकाणी जे प्रार्थनागृह आहे त्या प्रार्थनागृहामध्ये प्रार्थना करीत असावे. जरी या काळामध्ये मंदिरे आपल्याला आढळून आलेली नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या देवांच्या मूर्ती आपल्याला आढळून आलेल्या नाहीत, परंतु त्या ठिकाणी असलेल्या ज्या वास्तू आहे किंवा त्या ठिकाणी ज्या सापडलेल्या वस्तू आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं आपल्या की निश्चितपणे या ठिकाणी श्रद्धा जी आहे ती कुठंतरी लोकांची जोडलेली दिसून येते. कारण ह्या ज्या वास्तू ज्या आहेत, उदाहरणार्थ माणूस मेल्यानंतर मृत्यूनंतरचं त्याचं जीवन कसं आहे, ह्या जीवनाचा जर या ठिकाणी विचार केला तर दफनस्थळे जी सापडलेली आहेत त्या दफनस्थळांच्या ठिकाणी काही वस्तू पुरलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच मृत्यूनंतर या व्यक्तीचा जो प्रवास आहे, मृत्यूनंतरचं त्याचं जे जीवन आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू त्याला नंतरच्या या मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये उपयोगी पडाव्या आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक दफनस्थळांच्या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू पुरलेल्या आपल्याला दिसून येतात. हे एक या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे आर्थिक व्यवस्था. आता कोणताही समाज आपण जर उदाहरणार्थ म्हणून जर घेतला तर आजही आपण पाहतो जगामधल्या सगळ्याच देशांना अर्थव्यवस्थेची गरज आहे. अर्थव्यवस्थेवरच संपूर्ण जग चाललेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या काळामध्ये सुद्धा आर्थिक व्यवस्था ही अतिशय नियोजित पद्धतीची असलेली आपल्याला दिसते. म्हणजे व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि काशे या धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इत्यादी वस्तूंचं उत्पादन या काळामध्ये व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात केलं जायचं. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याशिवाय या ठिकाणच्या उत्खननातील काही गोष्टीवरून असंही लक्षात येतं की या लोकांचा जो व्यापार आहे तो अंतर्गत तर होताच, परंतु दूरवरच्या प्रदेशांशी सुद्धा ह्या लोकांचा व्यापार भरभराटीस आलेला आपल्याला दिसतो. आणि विशेष म्हणजे शासकीय यंत्रणेद्वारे या व्यापारावर नियंत्रण आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही सगळी वैशिष्ट्ये पाहत असताना त्याला आपण आद्य नगरे जे नाव दिलं आहे ते आद्य नगरे ही सगळी वैशिष्ट्ये पाहत असताना लक्षात येईल की ही एवढी विकसित का झाली. म्हणजे अगदी पहिल्या वैशिष्ट्यापासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुव्यवस्थित नगररचना म्हणजे आर्थिक व्यवस्था किंवा या लोकांची आर्थिक परिस्थिती निश्चितपणे चांगली असावी. कारण एवढी चांगली सुनियोजित शहरं वसवली गेली, पक्क्या विटांची बांधकामं जी केली किंवा त्या ठिकाणची नगररचना जर पाहिली तर हे लोक अतिशय पुढारलेले होते असं दिसतं आपल्याला. म्हणजे यांची अर्थव्यवस्था अत्यंत चांगली होती हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर शासन व्यवस्था अतिशय चांगली असावी. त्याशिवाय ह्या नगरांचा विकास किंवा ह्या नगरांची भरभराट होऊ शकलेली नाही आणि म्हणून शासन व्यवस्थेने या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलं आहे. म्हणूनच ही शहरं भरभराटीस आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर इथलं समाज म्हणजे समाज व्यवस्था उतरंडीसारखी आहे. म्हणजे सामाजिक उतरंड जिला आपण म्हणतो की सर्वात वरच्या उतरंडीला म्हणजे सर्वात वरचा वर्ग, मध्यम वर्ग, त्याच्यानंतर कनिष्ठ वर्ग अशा पद्धतीची सामाजिक उतरंड या ठिकाणी दिसून येते. म्हणजे राजा, त्याचे सहकारी किंवा या ठिकाणचा श्रीमंत वर्ग हा सगळ्यात उच्च वर्ग असावा. त्यानंतर कारागीर आणि त्यानंतर या ठिकाणी असणारा मजुरांचा वर्ग
अशी सामाजिक उतरंड या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि श्रद्धा संकल्पना आपल्याला दिसून येतात. आणि मृत्यूनंतर दफन स्थळांच्या ठिकाणी जे आपण उत्खनन पाहिलं, त्या उत्खननानंतर मृत्यूनंतरचं जीवन या ठिकाणच्या विधी कशा प्रकारच्या होत्या ह्या ठिकाणी पुरलेल्या वस्तूवरून ते आपल्याला दिसतं. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक व्यवस्था. ह्या आर्थिक व्यवस्थेचा जर विचार केला तर ह्या लोकांची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत होती, हे असं आपल्या लक्षात येतं. कारण जो व्यापार आहे हा व्यापार अत्यंत भरभराटीला आलेला दिसून येतो. उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कासे या धातूच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इत्यादी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असाव्यात, किंवा हा कारागिरांचा जो वर्ग आहे तो अतिशय सुबक असा कारागिरांचा वर्ग असावा की ज्याने या कारखान्याच्या माध्यमातून या वस्तू निर्माण केल्या. आणि ह्या कारखान्यांचा जर विचार केला नगरांमध्ये तर स्वतंत्रपणे हे कारखाने आणि या कारागिरांचा वर्ग या ठिकाणी स्थापन केलेला आपल्याला दिसतो. आणि अंतर्गत आणि दूरवरच्या देशांशी प्रदेशांशी या लोकांचा व्यापार भरभराटीला आलेला आपल्याला दिसतो. थोडक्यात या प्राचीन काळामध्ये जी शहरं निर्माण झाली त्याच्यामध्ये भारतातील हडप्पा संस्कृतीची जी शहरं आहे ती शहरं आद्य नगर म्हणून ओळखली जातात आणि त्यांनी आपली एक स्वतःची वैशिष्ट्ये निर्माण केलेली होती. तर या काळामधील विकसित लेखनकला एखाद्या चित्रासारखी होती, परंतु ती जी लेखनकला आहे ती अद्यापही कोणालाही वाचता आलेली नाही. कारण आजच्यासारखी लेखनकला असती तर आतापर्यंत शास्त्रज्ञांनी तिचं वाचन केलं असतं, परंतु मातीची भांडी किंवा काही वस्तूंवरती या ठिकाणी चित्र काढलेली असतात. म्हणून असं समजलं जातं की ही चित्र म्हणजे काहीतरी त्याचं लिहिलेलं आहे, मजकूर लिहिलेला आहे, परंतु त्या चित्रांच्या वाचनावरून तो मजकूर स्पष्ट होत नाही. थोडक्यात ही जी लेखनकला आहे ह्या काळात लिपी होती, विकसित होती, परंतु ती चित्रमय लिपी होती आणि ती अद्यापर्यंत वाचण्यात यश आलेलं नाही. कदाचित ही लिपी जर वाचली गेली किंवा ती वाचण्यात जर यश आलं तर या संस्कृतीबद्दल आणखी खूप अशी माहिती उपलब्ध होऊ शकते. तर अशा या 5 अशा वैशिष्ट्यांचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. यानंतर आपण पुढच्या तासाला हडप्पा संस्कृतीची काही नगरं म्हणजे या काळातील काही शहरं जी ती शहरं पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण ही 5 वैशिष्ट्ये जी आहे महत्त्वाची ती वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहिलेली आहे. सुव्यवस्थित नगररचना, मध्यवर्ती शासन व्यवस्था, समाज व्यवस्था, त्यानंतर आर्थिक व्यवस्था आणि विकसित लेखनकला. तर ह्या लेखनकलेच्या संदर्भात अजून यश न आल्यामुळं अनेक गोष्टींवरती अजूनही प्रकाश टाकता आलेला नाही. जेव्हा कधी ही लिपी वाचता येईल, चित्रमय लिपी, तेव्हा ह्या संस्कृतीबद्दल अधिक माहिती स्पष्ट होईल हे निश्चित आहे. तर अशा पद्धतीने ही 5 वैशिष्ट्ये या आद्य नगरांची म्हणजे आद्य शहरांची आपल्या देशामधील प्राचीन काळामधील या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहेत. धन्यवाद.